नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भानुदास यादव आपलं कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा द हिंदू, लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरच्या ॲनालिसिसमध्ये सुरुवात करत आहोत. ठीक आहे. तर आज आपण काही महत्त्वाच्या ज्या बातम्या आलेल्या आहेत, द हिंदू, त्याच्यानंतर इंडियन एक्सप्रेस आणि मग शेवटी लोकसत्ता आपण बघूयात. ठीक आहे. इंडियन एक्सप्रेस आपण प्रोबॅबली आजपासूनच ॲड करत आहोत किंवा आज जर ॲड नाही केला तर उद्यापासून इंडियन एक्सप्रेसच्या बातम्या पण आपण काय करणार आहोत, आपल्या सिलेबसशी रिलेटेड ज्या बातम्या आहेत त्या सगळ्या त्यांचं ॲनालिसिस डिस्कशन करणार आहोत. तर चला सुरू करूयात. आज द हिंदू 13 फेब्रुवारी आज. ठीक आहे. तर पहिली न्यूज आहे बघा, ती म्हणजे आपल्या GS2 साठी महत्त्वाची आहे. UPSC च्या अँगलनी GS2, ठीक आहे, इंटरनॅशनल रिलेशन. कालच तुम्हाला जर आठवत असेल तर काल आपण इंडिया आणि UAE या दोन देशाचे जे इंटरनॅशनल रिलेशन आहेत त्याच्याविषयी चर्चा केली. द हिंदूमध्ये खूप सुंदर एक आर्टिकल आलं होतं. ठीक आहे. आपण त्याच्यामध्ये काल बघितलं की 4 स्तंभ कोणते आहेत ज्याच्यावर काय भारताचे आणि UAEचे बायलॅटरल रिलेशन, द्विपक्षीय संबंध मजबूत आहेत किंवा तो आधार आहे त्यांचा. त्याच्यानंतर आपण सध्या काय त्याच्यामध्ये स्कोप आहे, त्याच्यामध्ये इन्फॉर्मल रिलेशनशिप पण किती चांगली आहे. प्राईम मिनिस्टर मोदी आज आणि उद्या मोदीजी 2 दिवस काय आहेत UAEच्या दौऱ्यावर आहे. ठीक आहे. त्याच्याविषयी काल आपण तीच न्यूज मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितली होती की एकच न्यूज कशी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये आणि MCQ साठी पण आपल्याला वापरता येऊ शकते. आपल्याला त्याचे पॉईंट फक्त पिक करता आले पाहिजेत की हा MPSCच्या ऑब्जेक्टिव्हला महत्त्वाचा आहे किंवा हा डिस्क्रिप्टिव्हला महत्त्वाचा आहे. तेवढं मात्र आपलं अनालिसिस आणि ते जे उचलणं आहे ते जमलं पाहिजे. ठीक आहे. तर हे कालचं बघत होतो. आज आपण माहिती आहे 2022 मध्ये, ऑगस्ट 2022 मध्ये काय झालं होतं, तर कतारने भारताच्या 9 नौसैनिकांना काय केलेलं, 8 नौसैनिकांना काय केलेलं होतं, अटक केलं होतं. तर हे जे नौसैनिक होते ते वर्किंग नव्हते, माजी नौसैनिक होते इंडियन नेव्हीचे, पण ते कतारमधील एका मिलिटरीशी संबंधित असणाऱ्या कंपनीमध्ये काय कामाला होते. हे असे 8 नौसैनिक, हे जे 8 नौसैनिक आहेत त्यांच्यावर कशाचा आरोप ठेवलेला होता, जासूसीचा आरोप ठेवण्यात आलेला होता. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस जासूसीचा आरोप ठेवण्यात येतो त्यावेळेस तो जो राजद्रोहाचाच आरोप असतो जनरली, आणि राजद्रोहाचा आरोप असेल की जनरली मिडल ईस्ट कंट्रीजमध्ये, इव्हन इंडियामध्ये पण फाशीची शिक्षापर्यंत पण त्याला तरतूद आहे. तर हे जे 8 नौसैनिक, माजी नौसैनिक आहेत मित्रांनो, त्यांना काय मागच्या वर्षीच ऑगस्ट का सप्टेंबरमध्ये कतारच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. आणि ती फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारतामध्ये खूप जास्त त्याची चर्चा सुरू झाली होती. नॅशनल इंटरनॅशनल मीडियामध्ये पण हा चर्चेचा मुद्दा होता. भारत त्यांच्या फाशीची शिक्षा माफ होण्यासाठी काय करत होतं, प्रयत्न करत होतं, तिचं कम्युटेशन व्हावं, ठीक आहे, किंवा रिमिशन व्हावं, हा भारताचा प्रयत्न होता. फाशीची शिक्षेची अंमलबजावणी होऊ नये. ठीक आहे. आणि ह्याच्यासाठी ही न्यूज खूप जास्त हाईप झाली होती मीडियामध्ये. तर बघा आपण काय आलं ह्याच्यामध्ये बघूयात. ऑगस्ट 30, 2022 मध्ये अटक केले होते. ठीक आहे. त्यातल्या 8 नौसैनिकांना काय केलेले, रिलीज केलेलं आहे. ठीक आहे. आता डिप्लोमॅटिक इश्यू काय होता. द केस ऑफ द 8 इंडियन नेव्ही वेटरन केप्ट इंडिया कतार रिलेशन ऑन टेथरहुक as the matter became an issue of diplomatic tug of war and their cause of the arrest was never published. हां, आता हे महत्वाचं आहे. मी तुम्हाला म्हटलं राजद्रोहाचा आणि जासूसीचा, ठीक आहे, पण त्यांना जवळपास 7-8 महिने सिक्रेट जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं की ज्याच्याबद्दल काहीच कोणाला माहीत नाही. फॅमिलीशी संपर्क होत नव्हता, त्याचं कारण सांगितलं जात नव्हतं. आणि त्याच्यानंतर त्यांना काय केलं, नॉर्मल जेलमध्ये त्यांना ठेवलं. ठीक आहे. त्याच्यामुळे भारताचे आणि कतारचे दोन्हीचे रिलेशन काय टेन्समध्ये आले होते, तणावाचे संबंध बनले होते. ठीक आहे. भारताची इच्छा होती मागच्या वर्षीपासून की हे यांच्यावरचे जे आरोप आहेत ते आरोप पब्लिश केले जावेत आणि त्यांना जी कडक शिक्षा झालेली आहे ती कडक शिक्षा त्यांना न करता शिक्षा कमी करण्यात यावी किंवा माफ करण्यात यावी, हे महत्वाचं भारताची मागणी होती. ठीक आहे. हा, मग आता ते काय केली, सेंटेन्स कम्यूट केली, म्हणजे त्याचं रूपांतरण केलेलं आहे. ठीक आहे. भारताने, प्राईम मिनिस्टर मोदीजींनी याचं काय पर्सनली लक्ष घातलं होतं की त्या केसचं फॉलो प्राईम मिनिस्टर मोदीजी पर्सनली घेत होते. त्यामुळे पण ते थोडंसं पर्सनल लेवलला त्यांनी घेतलं. आणि हे लक्षात ठेवा, हे जे देश आहेत खास करून ह्या ज्या मिडल ईस्ट मधल्या मोनार्कीज आहेत, मोनार्कीज म्हणजे UAE असेल किंवा कतार असेल, कुवेत असेल, इथं काय अमीर
सुलतान, शेख हे जे आहेत हे हुकुमशाही पद्धतीनं राज्य करतात थोडक्यामध्ये. म्हणजे कुठल्या तरी एक थोडंसं अल्पजनशाही आहे, एका फॅमिलीमध्येच काय त्यांची सत्ता रन होते. ठीक आहे. तर अशा देशांशी पर्सनल रिलेशनशिप पण खूप महत्त्वाची ठरते. ज्यावेळेस असा एखादा इश्यू येतो त्यावेळेस तो इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्या देशाच्या प्राईम मिनिस्टरचं आणि त्या देशाचा आमिर किंवा सुलतानांचं यांचा पर्सनल रॅपो कसा आहे. ठीक आहे. या बाबतीमध्ये भारताला खूप जास्त हे बेनिफिट मिळालं की प्राईम मिनिस्टर मोदीजींचं आणि कतारच्या आमिरचं काय पर्सनल रॅपो खूप चांगला होता. त्यामुळे त्यांनी पर्सनली लक्ष घालून ह्या 8 प्रिझनर्सवर जे आरोप आहेत, ठीक आहे, माजी नौसैनिकांवर, ते आरोप कम्यूट करावे असे प्रयत्न प्राईम मिनिस्टर मोदीजींनी केले होते. आणि विशेष म्हणजे काय ह्याचं माहिती का, हे एवढे क्वाइटली झाले, एवढे शांततेने झाले ना की कोणाला आतापर्यंत कळलं पण नाही. जेव्हा ते फक्त डेथ सेंटेन्स झाली होती, फाशीची शिक्षा जाहीर झाली होती, त्यावेळेसच चर्चा खूप जास्त झाली. आणि त्याच्यानंतरच्या ज्या गोष्टी आहेत त्या कोणाला भारत सरकारने डिप्लोमॅटिकपणे हँडल केल्या, त्याचबरोबर एवढ्या शांततेने हँडल केल्या. प्राईम मिनिस्टर मोदीजी पण पर्सनली लक्ष घालून होते. ठीक आहे. त्यामुळे ते एवढ्या शांततेत झालं, ते एक प्रकारे चांगलंच झालं, कारण त्याची हाईप जास्त क्रिएट झाली नाही. आणि मग कतारच्या आमिरने त्यांचं काय केलेलं आहे, शिक्षा जी आहे ती कम्यूट केली, त्याचं रूपांतरण केलं असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आणि हे महत्त्वाचं पण काय की प्राईम मिनिस्टर मोदीजींचा आज आणि उद्या UAEला व्हिजिट असणार आहे. आणि ह्या व्हिजिटच्या जस्ट 1 दिवस आधी काय झाले, 2 दिवस आधी हे जे 8 नौसैनिक आहेत त्यांच्यावरचे आरोप कम्यूट करून, त्यांची शिक्षा कम्यूट करून त्यांची काय सुटका करण्यात आलेली आहे. ठीक आहे. सो इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आपल्या आणि कतारचे संबंध ह्या इश्यूमुळे थोडेसे टेन्स झाले होते, पण आता ते रुळावर येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता दुसरं काय आहे, GS2 मधलाच एक महत्वाचा विषय आहे, तो म्हणजे राज्यपालांचं अभिभाषण. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे तरतुदी याच्याविषयीच्या की राज्यपाल आणि राष्ट्रपती ज्यावेळेस नवीन वर्ष असेल किंवा नवीन विधानसभेचं किंवा लोकसभेचं पहिलं अधिवेशन असेल, त्या 2 केसमध्ये राष्ट्रपतींना किंवा राज्यपालांना अभिभाषण द्यावं लागतं. ठीक आहे. हे आपण वाचलेलं असतं. आपण बऱ्याच वेळा आता राष्ट्रपतीच्या बाबतीत काय आहे, कलम 88 नाही, कलम 87 आहे. राष्ट्रपतींच्या बाबतीत काय, कलम 87, ज्याच्यामध्ये प्रेसिडेन्शियल ॲड्रेस, ठीक आहे, ज्याला राष्ट्रपतींचे अभिभाषण आपण म्हणतो. राष्ट्रपतींचे अभिभाषण कुठल्या 2 केसमध्ये, त्या सेम केस कोणाला, राज्यपालाला आहे. पहिली केस काय, न्यू लोकसभा पहिली बैठक, नवीन लोकसभेची फर्स्ट बैठक, आणि न्यू इयरची पहिली बैठक, न्यू इयरची फर्स्ट बैठक. ठीक आहे. या 2 केसमध्ये राष्ट्रपती काय करतात, आपल्या पार्लमेंटला ॲड्रेस करतात. कलम 87 मध्ये त्याची तरतूद दिलेली आहे. ठीक आहे. आता मी रिलेव्हंट आर्टिकल इथं का सांगतो, तर माझा हेतू हा असतो की बाबा तुमच्या कानावरनं आणि ह्याच्यातनं जावं ते बघण्यातनं, की त्याच्यामुळं काय होतं, ज्यावेळेस कधी जोड्या लावाला ऑड क्वेश्चन जर आला, आता हे काय तेवढे फेमस नसलेले आर्टिकल आहेत, ठीक आहे, आपल्याला पाठच असतील असं पण काय नाही, पण ते जर आपण लेक्चर बघताना जर ते ऐकले तर आपल्याला ते क्लिक होतं. ज्यावेळेस आपल्यासमोर क्वेश्चन येतो त्यावेळेस क्लिक होतं, एलिमिनेशनला मदत होते. त्यामुळे मी वारंवार ज्यावेळेस इथं कुठली तरतूद येते तर राज्यघटनेतलं लगेच त्याचं आर्टिकल रिलेव्हंट कोणतं आहे ते सांगत असतो. तसं इथं राज्यपालाचं आर्टिकल काय, 176 आहे. राज्यपालांचं अभिभाषण 176 आर्टिकल आहे. आता काल काय झालं बघा, मागचे म्हणजे अनेक वर्ष झालं, काँग्रेसच्या काळामध्ये पण असेल किंवा आता पण असेल, राज्यपाल हे पद नेहमीच वादग्रस्त ठरलेलं आहे. ठीक आहे. इंडियन पॉलिटीमध्ये राज्यपालाचं करायचं काय हा लय मोठा प्रश्न आहे. ठीक आहे. एवढं ते वादग्रस्त आहे. कधी ते केंद्र सरकारचा हस्तक म्हणून किती जास्त केंद्राच्या बाजूने काम करतात. थोडक्यात जर विरोधी पक्षाचं सरकार असेल तर राज्यपालांचा रोल हा नेहमीच काय राहिलेला आहे, शंकास्पद राहिलेला आहे, वादग्रस्त राहिलेला आहे. म्हणजे अनेक ठिकाणी, नेहमीच असं आपण काही म्हणू शकत नाही, पण अनेक ठिकाणी. त्याचंच एक उदाहरण आपल्याला इथं बघायला मिळतं तामिळनाडूमध्ये. तामिळनाडू गव्हर्नर जे आहेत RN रवी, ठीक आहे, यांनी काल काय केलं, काल तामिळनाडूच्या असेंब्लीचं फर्स्ट डे होता. त्यामुळे आपण बघितलं की कलम 176 अंतर्गत गव्हर्नर हॅज टू ॲड्रेस द असेंब्ली. ठीक आहे. गव्हर्नरला असेंब्लीला ॲड्रेस करायचं होतं, ते आले, त्यांनी फक्त एक पॅराग्राफ वाचला, जे की कन्व्हेन्शन आहे म्हणून. ठीक आहे. कारण गव्हर्नरने ॲड्रेस केल्याशिवाय असेंब्ली सुरूच होऊ शकत नाही. ठीक आहे, नवीन वर्षाचे पहिल्या दिवसाचे. त्यामुळे जर असेंब्ली सुरू करायची असेल तर गव्हर्नरचा ॲड्रेस खूप महत्त्वाचा आहे. म्हणून ते आले, फक्त पहिल्या 4 ओळी वाचल्या आणि निघून गेले. निघून गेल्याचं कारण त्यांनी काय सांगितलं की हे जे सरकार आहे, ह्या सरकारने काय मिसइन्फॉर्मेशन,
मिसक्लेम केले जे की फॅक्च्युअली खरे नाहीत. आता हे खूप वादग्रस्त मुद्दा आहे बरं का, की तामिळनाडूचे गव्हर्नरच म्हणतायत की माझं सरकार, जनरली तुम्ही जर बघितलं असेल ज्यावेळेस हा ॲड्रेस असतो त्यावेळेस ते तिथं तामिळनाडू सरकार किंवा महाराष्ट्र सरकार असं म्हणत नसतात, त्यावेळेस ते माझं सरकार, मेरी सरकार असं म्हणत असतात. आणि ह्याच्यामध्ये तामिळनाडूचे गव्हर्नरच असं म्हणतायत की मी भाषण का वाचलं नाही, तर माझ्या भाषणामध्ये फॅक्च्युअली तथ्य चुकीचे होते. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही चुकीचे क्लेम करण्यात आले होते, चुकीचे दावे करण्यात आले होते. आता ते दावे कोणते हे सांगायला पाहिजे होतं ना. मग तुम्ही जर म्हणताय की चुकीचे दावे करण्यात आले तर ते दावे कोणते ते सांगितलं नाही, फक्त चुकीचे दावे केलेत म्हणून मी वाचलं नाही असं त्यांनी सांगितलंय. आणि त्यांचं म्हणणं की हे अशा चुकीच्या दाव्यामुळं काय झालं असतं, राज्यघटनेचं उल्लंघन झालं असतं आणि ते एक शोकांतिका ठरली असते, म्हणून मी काय करणार नाही, म्हणून मी ते भाषण वाचलं नाही असं त्यांनी एक्सप्लेनेशन राजभवनावर गेल्यानंतर दिलं. तर मित्रांनो, हा जसं वादाचं एक मालिका सुरू झाली तामिळनाडूमध्ये, रवी नावाचे गव्हर्नर तिथं जेव्हापासून गेले, मग ते वेगवेगळे बिल अडवणं असेल, ठीक आहे, रिटर्न पाठवणं, राष्ट्रपतीसाठी राखीव करून ठेवणं, असं विविध प्रकारे त्यांनी काय आहे तामिळनाडूच्या DMK गव्हर्नमेंटला अडवायचा प्रयत्न केलेला आहे. आता त्यांचं म्हणण्याचा आपण विचार करू, ते काय म्हणतात की बाबा दावे केलेले आहेत वेगवेगळे. आता इथं गव्हर्नरचा रोल दावे चेक करणं हा त्यांचा रोल नाही आहे, तर गव्हर्नरचा रोल काय, टू एड अँड ॲडवाइज द काउन्सिल ऑफ मिनिस्टर. काउन्सिल ऑफ मिनिस्टरने लिहिलेलं भाषण असतं आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टरमध्ये बसलेले किंवा ती एक पार्टी आहे, आणि जेव्हा एखादी पार्टी सरकारमध्ये असते तेव्हा ती तिचे दावे करतच असते. ठीक आहे, कारण पार्टीला इलेक्शनला जायचे, पॉप्युलर वोटला उद्या समोर जायचे, त्यामुळे ती तिच्या प्रकारे जे काही दावे आहेत ते आमच्या सरकारने हे केलं ते केलं असे दावे करतच असते. त्यामुळे गव्हर्नरने इथं अननेसेसरी एखादी गोष्ट उगाच ताणायची म्हणून ताणली, हे काही भारतात पहिल्यांदा होत नाही की एखाद्या सरकारने स्वतःच्या उपलब्धी सांगताना, स्वतःचं यश सांगताना काय ते थोडीशी अतिशयोक्ती करतात, तर ते नेहमीच करतात. केंद्र सरकारही अपवाद नाही त्याला आणि कुठल्या राज्याचं राज्य सरकारही अपवाद नाही त्यांना. पण मला वाटतं ह्या राज्यपालांना जरा कॉन्ट्रोवर्सी जास्तच आवडते. ठीक आहे, नेहमीच काय ते अशा प्रकारे काहीतरी कॉन्ट्रोवर्सी करून ते ह्याचा पण विचार झाला पाहिजे मग कुठंतरी, की हे असे जे काही राज्यपाल आहेत बघा, आता पंजाबमध्ये पण तोच इश्यू झालेला. पंजाबच्या राज्यपालांनी रिसेंटलीच राजीनामा दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं वेस्ट बेंगालमध्ये आत्ताचे जे माननीय उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनखड साहेब, ठीक आहे, तर जेव्हा जगदीप धनखड साहेब हे वेस्ट बेंगालचे गव्हर्नर होते त्यावेळेस त्यांचे आणि वेस्ट बेंगालच्या चीफ मिनिस्टर ममता बॅनर्जी, ठीक आहे, ह्या दोघांचे रिलेशन पण किती प्रचंड कटुता होती त्याच्यामध्ये, ते सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर मोस्ट ऑफ हे जे गव्हर्नर आहेत त्या गव्हर्नरने काय केलेलं आहे, जर विरोधी पक्षाचं सरकार असेल तर त्या विरोधी पक्षाच्या सरकारला, ठीक आहे, अडचणीत आणण्याचं काम केलेलं आहे किंवा ठिकठिकाणी अडवणूक करण्याचं काम केलेलं आहे. अननेसेसरी हस्तक्षेप त्याच्यामध्ये वाढवलेला आहे स्वतःचा, जे की पूर्णपणे काय आहे, घटनाविरोधी आहे. ठीक आहे, सुप्रीम कोर्टने अनेक वेळा सांगितलेलं आहे की गव्हर्नरचा रोल फक्त काय आहे, टू एड अँड ॲडवाइज द गव्हर्नमेंट, टू एड अँड ॲडवाइज द गव्हर्नमेंट. ठीक आहे, एवढाच रोल आहे गव्हर्नरचा. गव्हर्नरला जे काही स्वच्छाधिकार आहेत, लिमिटेड आहेत गव्हर्नरला स्वच्छाधिकार, नाही असं नाही. ठीक आहे, ते स्वच्छाधिकार त्यांनी त्या सेन्समध्येच वापरले पाहिजेत आणि त्याचा अननेसेसरी वापर त्यांनी टाळला पाहिजे. आणि जिथं जिथं एड अँड ॲडवाइस गरजेचे आहे काउन्सिल ऑफ मिनिस्टरची, तिथं त्यानुसार वागलं पाहिजे. हा जो मुद्दा येत होता भाषणाचा, तो मुद्दा एड अँड ॲडवाइसच्या संदर्भातच येतो. आता जे स्वच्छ अधिकाराचा मुद्दा आहे तो कधी येतो, ज्यावेळेस तुम्हाला बिल रिझर्व्ह ठेवायचं आहे, यांनी त्याचा प्रचंड वापर करून झालाय. ठीक आहे, घटनेमध्ये काय सांगितलेलं बिल रिझर्व्ह करताना, की ज्यावेळेस राज्याच्या विधानसभेने एखादं विधेयक पास केलं आणि त्या विधेयकातील तरतुदी जर हायकोर्टच्या स्थानाला धक्का लावत असतील, ठीक आहे, हायकोर्टच्या पोझिशन कमी जास्त करत असतील, तर ते कंपल्सरी आहे की राज्यपालाच्या तर ते गव्हर्नरने स्वतः न हे करता पास करता काय केलं पाहिजे, त्यांनी राष्ट्रपतीकडे पाठवलं पाहिजे. एवढी कंपल्सरी तरतूद आहे. बाकीच्या ते मूलभूत हक्काच्या विरोधी असेल, केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधी असेल, अजून कशाच्या राज्यघटनेच्या विरोधी असेल वगैरे इत्यादी, या बाजूने ते रिझर्व्ह करतील एवढंच सांगितलेलं आहे. फक्त त्यांनी करायला पाहिजे नाही असं काही नाही, फक्त कंपल्सरी कधी आहे, ज्यावेळेस राज्याच्या विधिमंडळाने पास केलेलं विधेयक काय करेल, हायकोर्टच्या पोझिशनला कुठंतरी धक्का लावेल. पण आपल्याला माहिती आहे की वादग्रस्त कायम राहिलेलं आहे गव्हर्नरचं पद. ठीक आहे, यांनी नीटचं जे विधेयक होतं ते त्यांनी होल्ड करून ठेवलं होतं, त्याच्यावरनं पण प्रचंड वाद झालेला होता, तो आपण बघितलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो
आता हे गव्हर्नरचं काय करायला पाहिजे, म्हणजे कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमध्ये प्रचंड डिबेट झालेला की गव्हर्नरचं पद असायला पाहिजे का, तर असायला पाहिजे याच्याबद्दल काय लोकांचा वाद नव्हता. त्याचं कारण काय, तर आपण स्वीकारली आहे संसदीय राज्य पद्धती, आणि संसदीय राज्य पद्धतीमध्ये गव्हर्नरचं पद असणं गरजेचं आहे. जसं की आपल्याला राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रपती हे पद आहे, तसं संसदीय राज्य पद्धतीचं वैशिष्ट्य आहे की बाबा तुम्हाला तिथं गव्हर्नर लागणारच. ठीक आहे. सो गव्हर्नर संसदीय राज्य पद्धतीचं वैशिष्ट्य आता आपण बघितलंच. मग गव्हर्नरची जी नियुक्ती आहे ती नियुक्ती आपण कुठून घेतली आहे, गव्हर्नरची नियुक्ती आपण कॅनडा करून घेतली आहे. ठीक आहे. कॅनडामध्ये काय तरतूद आहे की राष्ट्रपतीद्वारे, म्हणजे सेंट्रल, तिथं कॅनडामध्ये गव्हर्नर जनरल आहे. ठीक आहे. तर त्यांच्या गव्हर्नर जनरलद्वारे काय प्रोव्हिन्सच्या गव्हर्नरची नेमणूक केली जाते. त्याच प्रकारे आपण ती तरतूद घेतली आणि आपल्या प्रेसिडेंटद्वारे राज्याच्या गव्हर्नरची नेमणूक केली जाते. प्रेसिडेंटद्वारे केली जाते म्हणजे इनडायरेक्टली कोणाद्वारे केली जाते, केंद्र शासनाद्वारे केली जाते. आणि गव्हर्नर एक प्रकारे केंद्राचा काय असतो, एजंट असतो किंवा हस्तक असतो. ठीक आहे. ज्यांनी काय करायचं असतं की राज्याचं सरकार जे आहे ते घटना मार्गाने जावं, घटनेच्या मार्गाने जावं, एवढं त्यांनी खात्री करायची आहे. हे एक काम आहे. आणि दुसरं काय, संसदीय व्यवस्थेमधलं त्यांचे महत्वाचं स्थान आहे, पोझिशन आहे. ती काय, तर ज्यावेळेस दोन्ही हाऊस किंवा फक्त विधानसभा एखादं बिल पास करेल त्यावेळेस तुमच्या सहीशिवाय ते बिल काय होणार नाही, कायदा होणार नाही. संसदीय राज्य पद्धतीचं वैशिष्ट्य म्हणून गव्हर्नर तिथं आवश्यक आहे. आणि गव्हर्नर काय, राज्याचा कॉन्स्टिट्युशनल हेड आहे तिथं. ठीक आहे. सो मग ज्यावेळेस संविधान सभामध्ये चर्चा चालू होते की गव्हर्नरचं इलेक्शन करावं का, की गव्हर्नर नॉमिनेटेड असला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आणि दोन्ही मत प्रवाह होते. काही लोकांचं म्हणणं होतं की गव्हर्नरचं इलेक्शन केलं पाहिजे, ज्याप्रमाणे आपण प्रेसिडेंट ऑफ इंडियाचं इलेक्शन करतो. ठीक आहे. भले ते इनडायरेक्ट इलेक्शन असेल, भारताचे राष्ट्रपती हे इलेक्टेड असतात, भले ते इनडायरेक्ट असेल, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष जनता म्हणजे आपण त्याच्यामध्ये मतदान करत नाही, पण आपले प्रतिनिधी त्याच्यामध्ये काय करतात, मतदान करतात. तर त्यांचं मत होतं की तसंच करूयात आपण. काही लोकांचं मत होतं की नाही, नॉमिनेटेड असले पाहिजे, कारण ज्याप्रमाणे प्रेसिडेंटचं पद आहे ते थोडीशी वेगळी गरिमा प्रतिष्ठा आहे त्याची, त्यामुळे तिथे इलेक्शन रिक्वायर्ड आहे. त्याचं कारण काय, प्रेसिडेंटला इलेक्शन का रिक्वायर्ड आहे, तर त्याचं कारण आता तुम्हाला मी सांगतो. भारत हा काय आहे, रिपब्लिक आहे. भारत हे डेमोक्रॅटिक असल्याबरोबरच, लोकशाही राज्य असल्याबरोबरच काय, भारत गणराज्य आहे, रिपब्लिक आहे. आणि ज्यावेळेस रिपब्लिक आहे असं आपण म्हणतो त्यावेळेस त्याचे दोन अर्थ होतात. पहिला अर्थ त्याचा आहे की तुमचा हेड ऑफ द स्टेट विल बी इलेक्टेड, म्हणजे जो राष्ट्रप्रमुख आहे तो कसा असेल, इलेक्टेड असेल. मग तो कसाही असू शकतो, डायरेक्टली इलेक्टेड असू शकतो किंवा इनडायरेक्टली इलेक्टेड असू शकतो. आपल्या केसमध्ये काय आहे, इनडायरेक्टली इलेक्टेड आहे. सो रिपब्लिकचा फर्स्ट अर्थ काय आहे त्याच्यातनं काय सूचित होतं की तुमचा हेड ऑफ द स्टेट विल बी इलेक्टेड बाय पीपल, डायरेक्टली और इनडायरेक्टली. ठीक आहे, आपल्याकडे इनडायरेक्टली. सेकंड काय आहे की तुमचे जे गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत, ऑल गव्हर्नमेंट ऑफिसेस ऑल विल बी ओपन टू ऑल सिटीजन्स. ठीक आहे. म्हणजे जे सगळे शासकीय पद आहेत, प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, गव्हर्नर, त्यानंतर प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, हे सगळे पद काय असतील, लोकांना ओपन असतील. म्हणजे तिथं तुमच्या जाती, धर्म, वंश, लिंग, भेद ह्याच्या कशावरनं काय भेद केला जाणार नाही. ठीक आहे. याचाच अर्थ, हे दोन अर्थ आहेत. इलेक्टेड मधनं काय केलं जातं, लोकांच्या हातात सत्ता आहे हे दाखवलं जातं, लोकांच्या हाती सत्ता आहे. आणि दुसरं काय बघितलं आपण की सर्व नागरिकांना काय असतील, ओपन असतील, सर्व पद सर्व नागरिकांना ओपन असतील. आताची राज्यसेवा जी झालेली 2023ची जानेवारीला आत्ता झाली. ठीक आहे. त्याच्यामध्ये प्रश्न विचारलाय बघा, भारत हे गणराज्य आहे म्हणजे काय, आणि त्याच्यामध्ये 3 लाईन दिलेल्या आहेत. पहिलं लाईनच त्यांची असं आहे की म्हणजे लोकांनी लोकांद्वारे लोकांसाठी चालवलेले राज्य, ही एक लाईन आहे पहिली. दुसरी लाईन आहे जी मी आता बोललो की हेड ऑफ द स्टेट विल बी इलेक्टेड, राष्ट्रप्रमुख हा काय असेल, निर्वाचित असेल आणि लोकांच्या हाती सत्ता असेल. त्याचा अर्थ सूचित होतो की ही सत्ता फायनली कोणाच्या हातात आहे, लोकांच्या. आणि तिसरा अर्थ काय की सर्व पदे सर्व नागरिकांना खुली असतील. असे 3 वाक्य आहेत. आयोगाने देताना उत्तर ऑल ऑफ द अबोव दिलंय, पण त्याचं पहिलं उत्तर त्याच्यामध्ये नसायला पाहिजे. लोकांनी लोकांद्वारे चालवलेले राज्य ही लोकशाहीची व्याख्या आहे, बरोबर आहे. आणि जिथं जिथं डेमोक्रॅसी असते तिथं, रिपब्लिक जिथं असतं तिथं डेमोक्रॅसी असते, हे पण बरोबर आहे. पण ते रिपब्लिक ह्या वाक्यामध्ये यायला नाही पाहिजे, ह्या टर्म मध्ये यायला नाही पाहिजे, असं माझं मत आहे. कारण ते कधी बरोबर असतं, पहिलं वाक्य जेव्हा तिथं डेमोक्रॅटिक रिपब्लिक असा शब्द असतात,
ठीक आहे. फक्त रिपब्लिक नाही तर डेमोक्रॅटिक रिपब्लिक असा जर शब्द असता तिथं, तर मला वाटतं की ते पहिलं विधान जे आहे आयोगाने दिलेलं ते बरोबर असतं. ठीक आहे. अनेक लोकांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेले आहेत, ज्यांचं चुकलं आहे त्यांचं. पण रिपब्लिकचे दोनच अर्थ फिक्स आहेत असं माझ्या माहितीनुसार तरी. एक म्हणजे हेड ऑफ द स्टेट विल बी इलेक्टेड डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली, आणि फायनली सत्ता लोकांच्या हातात असेल. आणि दुसरं म्हणजे काय, सर्व पदे सर्व नागरिकांना काय असतील, खुली असतील. ठीक आहे. सो आपले जे कशावरून एवढा विषय गेला इकडे, हा इलेक्शनवरनं बोलत होतो आपण की रिपब्लिकमध्ये राष्ट्रपतीचं पद इलेक्टेड असणं का गरजेचं आहे हे मला तुम्हाला सांगायचं होतं. ठीक आहे. जेव्हा राष्ट्रपती आणि गव्हर्नरची तुलना करतो आपण की राष्ट्रपती पदाचे इलेक्शन होते, गव्हर्नरचं नॉमिनेशन होतं, तर ते गरजेचं काय, कारण आपण रिपब्लिक आहोत म्हणून राष्ट्रपतीचं पद काय इलेक्टेड असणं गरजेचं आहे. ती केस गव्हर्नरला लागू होत नाही. ठीक आहे. गव्हर्नरला जर इलेक्टेड केलं तर गव्हर्नरचे आणि सीएमचे, गव्हर्नरचे आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टरचे खूप जास्त वाद होतील. कारण आत्ताच गव्हर्नर नॉमिनेटेड आहे तरी पण एवढं वादग्रस्त आणि हे करत असतात. ठीक आहे. चीफ मिनिस्टरचे अधिकार कमी करायचा आणि आडकाठी घालायचा प्रयत्न करत असतात. ठीक आहे. जर ते इलेक्टेड असतं पद तर बघा मग किती जास्त विचित्र परिस्थिती असते. ठीक आहे. तर ते संसदीय पद्धतीला धरून नाही म्हणून काय गव्हर्नरचं पद आपण इलेक्टेड ठेवलेलं नाही. सीएमशी होणारे वाद टाळण्यासाठी काय ते फक्त कॉन्स्टिट्युशनल हेड ऑफ द स्टेट आणि संसदीय व्यवस्थेचं गरज, आणि तिसरं म्हणजे केंद्राचा एजंट म्हणून, या 2-3 कारणासाठी ठेवलेलं पद आहे. ठीक आहे. आता नॉमिनेशनची पद्धत आपण स्वीकारली कॅनडाकडून. किती वर्षासाठी तरतूद आहे गव्हर्नरची, 5 वर्षासाठीची तरतूद आहे. ठीक आहे. ह्याच्याबद्दल पण बघा शिफारसी लक्षात असल्या पाहिजे की टेनर त्यांचा 5 वर्ष आहे, पण त्या टेनरला सिक्युरिटी नाही आहे. सिक्युरिटी नाही इन द सेन्स काय, आता हा काय मुद्दा आहे, तर टेनर 5 वर्षाचा आहे म्हणजे कार्यकाल 5 वर्षाचा आहे, पण त्या कार्यकालाची हमी नाही आहे. याचं कारण काय, प्रेसिडेंट ऑफ इंडिया कधी पण त्यांना पदावरनं काढू शकतात. ठीक आहे. कधी त्यांची हकालपट्टी केली जाऊ शकते. पण जनरल टेनर किती वर्षाचा आहे, 5 वर्षाचा आहे. एकच गव्हर्नर 2 किंवा अधिक राज्याचा गव्हर्नर म्हणूनही काम करू शकतो. 7व्या घटनादुरुस्तीनुसार ही तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता मग ह्याच्यावरनं खूप जास्त वाद निर्माण झालेले आहे की सरकारी आयोग जेव्हा म्हटला की भारतामध्ये जे गव्हर्नर पक्षपाती धोरण करतात, मग ह्याच्यात काय केलं पाहिजे. समजा आपल्याला आतापर्यंत आपण बघितलं की हे वाद होत आहेत, मग गव्हर्नरच्या पदाची वादग्रस्तता कमी करण्यासाठी आणि अधिक चांगलं काम करण्यासाठी आपण काय तरतुदी केल्या पाहिजेत. तर गव्हर्नर सरकारी आयोगाने त्याच्यासाठी शिफारस केल्यात बघा. 1983 ते 87 हा सरकारी आयोगाचा कालावधी होता. ठीक आहे. 83ला नियुक्ती झाली, 87ला रिपोर्ट दिला. सरकारी आयोग म्हणे की गव्हर्नर हा एक तर राजकारणामध्ये सक्रिय नसला पाहिजे, तो तज्ज्ञ असला पाहिजे. ठीक आहे. राजकारणात सक्रिय नको रिसेंटच्या राजकारणामध्ये. आणि दुसरं म्हणजे त्यांची जेव्हा तुम्ही नियुक्ती कराल, ठीक आहे, तेव्हा त्यांना 5 वर्षाचा कालावधी हा दिला पाहिजे. 5 वर्षाची त्यांना सिक्युरिटी जी आहे ती मिळाली पाहिजे. त्याच्यानंतर चीफ मिनिस्टर समोर तुम्ही काय एक चर्चा करून, ज्यावेळेस नियुक्ती केली जाते त्यावेळेस चीफ मिनिस्टरची पण चर्चा केली पाहिजे आणि त्या नावावर सहमती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता दुसरं होतं पंची कमिशन. ठीक आहे. पंची कमिशननं काय केलं शिफारसी करताना, पंची कमिशन 2010चं पंची कमिशननी शिफारसी करताना महत्वाची शिफारस सांगितली की एकदा गव्हर्नरला तुम्ही नेमलं की गव्हर्नरची इम्पिचमेंट मोशन आणल्याशिवाय त्यांना पदावरनं काढता येऊ नये. म्हणजे काय, त्यांना पदाची सिक्युरिटी द्या, त्यांना कार्यकालाची हमी द्या, अशी मागणी गव्हर्नरने केल्या, आपलं पंची कमिशनने केल्याचे आपल्याला दिसते. ठीक आहे. सो गव्हर्नरचा रोल भारतामध्ये खूपच जास्त वादग्रस्त राहतो नेहमी. त्याच्याविषयीचे हे काय मुद्दे होते आपण बघितलं की गव्हर्नरचं सध्या चर्चा का चालू आहे, तर तामिळनाडूच्या गव्हर्नरने जे काय त्यांचा असेंब्लीचा ॲड्रेस होता नवीन वर्षाचा, तो ॲड्रेस फक्त एक पॅराग्राफ वाचला आणि गेले. ठीक आहे. हे की चुकीचं होतं पूर्णतः. कारण जरी अपोजिट पार्टीचं सरकार असेल तरी त्या सरकारकडनं केलेले दावे हे खरं तर त्यांना प्रॉब्लेम केलेल्या दाव्याशी नव्हता, त्यांना प्रॉब्लेम त्याच्यातनं केंद्र सरकारवर टीका होणार होती त्याच्याशी होता. तर ते तुम्ही राज्याचे हेड ऑफ द स्टेट आहात, त्यामुळे केंद्र सरकारमध्ये तुमची पार्टी आहे म्हणून त्याच्यावर टीका नको, अशी भूमिका नको घ्यायला पाहिजे होती. ठीक आहे. पण इथे रवी साहेबांनी ती भूमिका घेतली आणि त्यांनी काय केलंय, वाचलेलं नाही गव्हर्नरचं स्पीच आणि तसेच निघून गेले. त्याच्याबद्दल आपण बघितलं की मग ते वादग्रस्त काय, इलेक्टेड का नाही आहे बाबा. ठीक आहे. मग त्याच्यावर सरकारी आयोगाचं काय म्हणणं आहे, त्याच्यावर पंच कमिशनचं म्हणणं काय, घटना समितीमधले वादविवाद काय होते, याच्याविषयी चर्चा केली आपण.
पुढचं एनडीए गव्हर्नमेंट विन्स बिहार ट्रस्ट वोट, अपोजिशन वॉक्स आउट. ठीक आहे, ट्रस्ट वोट झालं बिहारमध्ये, फ्लोअर टेस्ट. आता ह्याच्यामध्ये काय डिस्कस करण्याचं काही कारण नाही. नितीश कुमार, नवनितीश कुमार म्हणतो मी यांना, नवनितीश कुमार. ठीक आहे, याचं कारण काय, तर नवनितीश कुमारनी 9 वेळा शपथ घेतली. ठीक आहे, सो त्यांनी 9 वेळा शपथ घेतलेली आणि विशेष म्हणजे मागच्या 3 वर्षात 3ऱ्या वेळा शपथ घेतलेली आहे मुख्यमंत्री पदाची. तर बिहार ट्रस्ट वोट म्हणजे काय, विश्वास प्रस्ताव असतो. ट्रस्ट वोट म्हणजे काय, विश्वास प्रस्ताव असतो. ठीक आहे, भारताच्या राज्यघटनेच्या कलम 164 मध्ये सांगितलेलं आहे की हे सगळं जे मंत्रिमंडळ असेल, राज्य मंत्रिमंडळ, ते विधानसभेला सामूहिकरित्या जबाबदार असेल. विधानसभेला सामूहिकरित्या जबाबदार असेल याचा अर्थ जोपर्यंत विधानसभेचा तुमच्यावर विश्वास आहे तोपर्यंत तुमचं सरकार, तुमचं मंत्रिमंडळ पदावर आहे. आणि तो विश्वास आमच्यावर आहे त्याच्यासाठी दाखवण्यासाठी विश्वास मत घेतलं जातं. ठीक आहे, डायरेक्ट ह्याची घटनेमध्ये तरतूद नाही, हे लक्षात ठेवा. आपल्याला हे सारखं चर्चेमध्ये असतं आणि असं वाटू शकतं की हे घटनेमध्ये आहे का, तर डायरेक्ट विश्वास मत किंवा अविश्वास मत, अविश्वास प्रस्ताव यांचं डायरेक्ट मेन्शन कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाहीये. ठीक आहे, ह्याचा फक्त काय होतो, तो अर्थ तसा होतो, त्यामुळे ते गोष्टी केल्या जातात. पण डायरेक्ट अविश्वास प्रस्ताव असेल किंवा विश्वास प्रस्ताव असेल, दोन्हीचं पण डायरेक्ट मेन्शन कॉन्स्टिट्यूशनच्या कुठल्याही आर्टिकलमध्ये नाही. यांनी विश्वास प्रस्तावाच्या आधी काय केलं, असेंब्ली स्पीकर जे होते त्यांना हटवलं. असेंब्ली स्पीकर आपण चर्चा केलेली आहे की कलम 178 अंतर्गत काय, प्रत्येक राज्याच्या विधानसभेला एक असेंब्लीचा स्पीकर असतो आणि एक डेप्युटी स्पीकर असतो. ठीक आहे, 179 मध्ये त्यांच्याविषयी तरतुदी आहेत, त्यामध्ये रिमूव्हल पण आहे. त्यामध्ये काय आहे, जर एखाद्या स्पीकरला किंवा डेप्युटी स्पीकरला पदावरनं काढायचं असेल तर त्याची काय प्रोसिजर आहे, त्याच्या तरतुदी आर्टिकल 179 मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, त्यानुसार 14 दिवसांची नोटीस द्यावी लागते आणि ज्यावेळेस त्यांच्या पदावरून काढण्याचा प्रस्ताव त्यांच्या विरोधात येतो त्यावेळेस त्यांना पदावर म्हणजे पीठासीन अधिकारी म्हणून, अध्यक्ष म्हणून काम करता येत नाही. ठीक आहे, तर हे काय नाही, जिंकणारच होते, जिंकलेत, त्यामुळे काय त्याच्यामध्ये चिंता करण्याचं कारण नाही. पुढचं बघूयात आपण महत्वाची बातमी. गव्हर्नर्स ॲड्रेस डिलिव्हर्ड बाय स्पीकर प्लेज सेंटर ऑन जीएसटी फंड. हा एक मुद्दा सांगायचा राहिला होता माझा. जे गव्हर्नरनी भाषण आपण मगाशी बघितलं, तामिळनाडूच्या गव्हर्नरनी काय भाषण सोडून गेले, 4 ओळी वाचल्या आणि सोडून गेले. तर जे उरलेलं भाषण होतं ते उरलेलं भाषण काय केलं, स्पीकरने वाचलं. आता इथं बघा आपल्याला, इथं नाही, स्पीकरने वाचलं आणि त्याच्यामध्ये काय आहे, केंद्रावर खूप जास्त टीका आहे. म्हणूनच कदाचित गव्हर्नर साहेबांनी ते भाषण काय वाचलं नसेल. केंद्रावर टीका जीएसटीच्या संदर्भात आहे, फंड्सच्या संदर्भात आहे. ठीक आहे, त्यामुळे गव्हर्नर रवी यांनी काय केलं होतं, स्पीच डिलिव्हर केलेलं नव्हतं. ठीक आहे, कारण डीएमकेची मागणी काय होती, त्यांनी सेंट्रलवर का टीका केली, तर रिलीफ फंड सायक्लोन आणि फ्लड अफेक्टेड एरियाचा रिलीज केलेला नाही अशी त्यांनी मागणी केली. त्याचबरोबर काय, द गव्हर्नमेंट वोट दॅट इट विल नेव्हर अलाव द इम्प्लिमेंटेशन ऑफ सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट इन द स्टेट सायटिंग इट इज अ ग्रेव्ह थ्रेट. ठीक आहे, आता भारताच्या गृहमंत्र्यांनी 2-3 दिवसापूर्वी घोषणा केली की सिटीजनशिप अमेंडमेंट बिल काय करणार आहोत, आम्ही आणणार आहोत आणि हे इलेक्शनच्या आधी लावणार आहोत. तामिळनाडूनं त्यांच्या भाषणामध्येच काय, म्हणजे गव्हर्नर साहेबांच्या भाषणामध्येच सांगितलेले की आम्ही राज्य म्हणून ते अलाउड करणार नाही, आमच्या राज्यात त्याची अंमलबजावणी होऊ देणार नाही. इट इज अ ग्रेव्ह थ्रेट, गंभीर धोका आहे असं त्यांनी सांगितलं. तर हे कारण एक होतं. 48 पेजेसचं स्पीच माझ्याकडनं हे एवढं लक्षात फक्त चुकलेलं आहे. ठीक आहे, जीएसटीचा मुद्दा आहे, सिटीजनशिपचा मुद्दा आहे, रिलीफ फंडचा मुद्दा आहे, अशा काही टीका ज्याच्या मध्ये केंद्रावर होणार होत्या. म्हणूनच गव्हर्नर साहेबांनी काय हे स्पीच वाचलेलं नाही. पण ते जे स्पीच सोडून गेले ते मात्र घटनाविरोधी आहे, कारण गव्हर्नमेंटला वाचावंच लागतं. एक्स महाराष्ट्र सीएम अशोक चव्हाण क्विट्स काँग्रेस, कास्ट शॅडो ऑन इट्स फॉर्च्यून इन आर.एस. पॉल. ठीक आहे, आता काय बोलायचं याच्यामध्ये, बीजेपी मध्ये फक्त बीजेपी फोडायचं राहिलंय फक्त आता. ब्लास्ट इन फायर क्रॅकर स्टोरेज युनिट फॉर टेम्पल फेअर. त्यांनी थोडंसं गांधीजींचा राम आणि आत्ताचा राम काय आहे याच्यावर थोडीशी चर्चा केलेली आहे. ठीक आहे, थोडंसं पॉलिटिक्सकडे जाणारा मुद्दा आहे, त्यामुळे आपण काही घेत नाही ते. आता हे पुढचं लक्षात ठेवा, हे थोडंसं महत्वाचं आहे. ठीक आहे, इंडियन सोसायटीच्या दृष्टीने महत्वाचं आहे. जेंडर गॅप, अ ग्लोबल अलायन्स टू ब्रिज द जेंडर इक्विटी
गॅप. ठीक आहे. इक्वॅलिटी अँड इन्क्लुजन आर द कॉर्नर स्टोर ऑफ इंडियाज डेव्हलपमेंट जर्नी. ठीक आहे. काय इक्वॅलिटी आणि इन्क्लुजन, भारताच्या डेव्हलपमेंट जर्नीमध्ये समानता आणि समावेशकता ह्या दोन गोष्टींना खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. ठीक आहे. अनेक समाज घटक जे वंचित आहेत, पेरिफेरीवर राहिलेले आहेत, त्यांना सामावून घेणं आणि समानता आणणं त्यांच्यामध्ये, हे दोन गोष्टी महत्त्वाच्या राहिलेल्या आहेत. द न्यू दिल्ली डिक्लेरेशन व्हिच वॉज अडॉप्टेड ॲट द G20 इंडियाज प्रेसिडेन्सी इज टेस्टामेंट टू दिस कमिटमेंट बाय प्रायोरिटायझिंग इन्क्लुजन ॲट द सेंटर ऑफ फोकस एरिया सच ॲज सोशो. आता हे जे न्यू दिल्ली डिक्लेरेशन झालं बघा सप्टेंबरमध्ये, जी आपल्याकडे परिषद झाली होती G20 परिषद. ठीक आहे. न्यू दिल्लीला, तिथं न्यू दिल्ली डिक्लेरेशन झालं G20च्या व्यासपीठावर. त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे ठरले लक्षात ठेवा. सामाजिक आर्थिक विकास सबलीकरण, त्यानंतर काय जे डिजिटल डिवाइड आहे तो दूर करणे, त्याच्यानंतर पोषण, आरोग्य, चांगले राहणीमान. ठीक आहे. या गोष्टीला काय आहे डिक्लेरेशनमध्ये महत्त्व दिलं होतं. आणि हे जे डिक्लेरेशन होतं ते महिला केंद्रित विकास अशा प्रकारचं, किंवा महिलांच्या नेतृत्वाखाली विकास झाला पाहिजे, वुमन लेड डेव्हलपमेंट झाली पाहिजे, याच्यावर फोकस करणारं होतं. ठीक आहे. ॲट द वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम इन जानेवारी दिस इयर, इंडिया टूक द मिशन जेंडर इक्विटी सेव्हरल स्टेप्स अहेड विथ द लॉन्च ऑफ द अलायन्स फॉर ग्लोबल गुड जेंडर इक्विटी अँड इक्वॅलिटी. ठीक आहे. भारताने काय एक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची जी परिषद झाली आता जानेवारीमध्ये, तिथे एक नवीन आघाडी किंवा नवीन पुढाकार घेतलेला आहे, अलायन्स फॉर ग्लोबल गुड जेंडर इक्विटी अँड इक्वॅलिटी या नावाचा पुढाकार घेतलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे, त्यामुळं की जागतिक स्तरावर आपण जे प्रयत्न करतोय की जागतिक स्तरावर पण हा मुद्दा सेंटर स्टेजला आला पाहिजे, जेंडर इक्वॅलिटीचा, जेंडर इक्विटीचा. ठीक आहे. त्याच्यासाठी भारताने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमवर हे काय केलेलं आहे, अलायन्स सुरू केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये बघा प्रामुख्याने काय ह्याच्यातनं हेतू काय साध्य करायचा आहे की जेंडर इक्विटी साध्य, लिंग भावात्मक न्याय जो आहे तो साध्य झाला पाहिजे. सामाजिक आर्थिक विकासामध्ये महिलांना त्यांचा जो ड्यू आहे, हक्क आहे, ठीक आहे, विकासाच्या केंद्रस्थानी असल्या पाहिजेत. आणि त्यांचं पोषण, आरोग्य, शिक्षण, सबलीकरण याच्यावर काय आपल्याला फोकस करता आला पाहिजे, किंवा या गोष्टी साध्य झाल्या पाहिजेत. दुसरं म्हणजे मागच्याच वर्षी सप्टेंबर 2023ला भारताने काय केलं, नारी शक्ती वंदन विधेयक पास केलं, ज्याच्या अंतर्गत लोकसभा आणि विधानसभाला मध्ये 1/3 रिप्रेझेंटेशन, आरक्षण महिलांना मिळणार आहे. ठीक आहे. इथं दिलंय बघा की भारताने कसं 2023-24 मध्ये 27 बिलियन जेंडर बजेटसाठी खर्च केलेला आहे. ठीक आहे. भारताचं जेंडर बजेट मानलं जातं, त्याच्यामध्ये 27 बिलियन एवढे पैसे काय आहेत जेंडर बजेटवर आहेत. ठीक आहे. चांगली गोष्ट आहे बघा. आता हे एस मध्ये पण वापरला जाऊ शकतो आणि MPSCला GS4 साठी पण महत्वाचं आहे की अशी काय आकडेवारी आली की एकदम बधिरच होऊन जातो डोकं. तर हे लक्षात ठेवा, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. ठीक आहे. तर महिलांचा काय आहे तो 2017 मध्ये काय होता, 2017-18 मध्ये किती होता तो, 2017-18 मध्ये 23% होता, आणि 2022-23 मध्ये किती आहे, 37% आहे. म्हणजे बघा खूप वाढलेला आहे. 1/3 प्लस तर झालाय, पण मागच्या 4 वर्षात तो 14% काय वाढलेला आहे. 17-18 मध्ये किती होता, 23% होता, आणि 5 वर्षांनी 22-23 मध्ये किती, 37%. लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट जेवढा चांगला असेल तेवढं जास्त आर्थिक क्रियामध्ये महिलांचा सहभाग जास्त आहे, महिलांचं सबलीकरण जास्त होईल, शिक्षण, कौशल्य आधारित शिक्षण त्यांना मिळेल. तसंच त्यामुळे अजून काय, महिलांचा सर्वांगीण विकास तर होईलच होईल, आणि प्लस म्हणजे जी पॉप्युलेशन ग्रोथ आहे त्याला पण त्याच्यामुळे काय थोडीशी खीळ बसते. हे महत्त्वाच्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. आता तुम्ही जर बघितलं, म्हणजे आय थिंक मी मागे न्यूज वाचली होती की सिक्कीम राज्याने काय केलं माहिती आहे का, आपण जनरली भारतभर काय म्हणतो लोकसंख्या कमी झाली पाहिजे, वाढ रोखली गेली पाहिजे. सिक्कीमनं उलट केल्यासारखं केलंय त्यांनी. जर तुम्हाला लोकसंख्या वाढाल तर तुम्हाला प्रसूती रजा जास्त देऊ, कारण सिक्कीममध्ये महिलांचा पार्टिसिपेशन रेट एवढा जास्त आहे, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. ठीक आहे. ज्याच्यामुळे, आणि एकदा वर्किंग महिला असेल तर मुलं बाळ, ठीक आहे, जास्त संख्येने करण्याची हे नसते, प्रवृत्ती नसते. ठीक आहे. 1 किंवा 2 किंवा काहीच नाही अशी प्रवृत्ती असते. तर सिक्कीमचं TFR खूप कमी झालाय, त्यामुळे सिक्कीमला चिंता लागली लोकसंख्या वाढवण्यासाठी. त्यांनी सरकारी महिला कर्मचारी जे आहेत त्यांना जास्तीची प्रसूती रजा ऑफर केलेली, 2+3 किंवा 4 मुलं जर तुम्ही रेज कराल तर.
ठीक आहे. तर आता दुसरा एक ह्याच्यातलं काय महत्वाचा मुद्दा की भारतामध्ये महिलांच्या प्रगतीविषयी हे बघा, हे आकडेवारी अशी जवळ असली पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे महिला आरक्षणाचा मुद्दा गाजलेला आहे सध्या. महिला सबलीकरण हे कायमच केंद्रस्थानी असतं. सो तुमच्याकडे काहीतरी 10-12 महत्वाचे फॅक्ट असले पाहिजे ना, सामाजिक आर्थिक विकासाचे निर्देशांक म्हणून, जे की उत्तरामध्ये आपल्याला टाकता आले पाहिजे. तर इथं काय सांगितलं, हायर एज्युकेशनमध्ये महिलांचा रेशिओ टक्केवारी किती झालेली आहे मागच्या 10 वर्षात 28% वाढलेली आहे. स्टेम म्हणजे काय, सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स हे जे टेक्निकल सायंटिफिक विषय जे आहेत त्यांच्यामध्ये महिलांचं प्रमाण इंटरेस्टिंगली खूप जास्त आहे. जगामध्ये वन ऑफ द जास्त आहे, म्हणजे 43% महिलांचं प्रमाण आहे बघा स्टेममध्ये, सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथ्समध्ये. आणि जागतिक पातळीवर सुद्धा खूप जास्त प्रमाण हे चांगलं मानलं जातं. कारण विकसित देश थोडेसे मोजके सोडले तर बाकी जगभरामध्ये कुठेही महिलांचं प्रमाण स्टेममध्ये जाण्याचं एवढं जास्त नाही. ठीक आहे. दुसरं एक आहे ते म्हणजे आपल्याकडे 83 लाख SHG आहे बघा, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. 83 लाख महिलांचे गट आहेत, जे गटांचं आपण काय सरकार सक्षमीकरण वेगवेगळ्या मार्गाने करायचा प्रयत्न करतं. त्या 83 लाख गटामध्ये 9 करोड महिला आहेत. ठीक आहे. ज्यांना वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत स्किल, लाभ, प्रशिक्षण आणि पत सुविधा, क्रेडिट, कर्ज देण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे. तर हे एक महिला विकासाच्या दृष्टीनं, सबलीकरणाच्या दृष्टीने महत्वाचे स्टॅट्स आहे, जे आपल्या ह्याच्यामध्ये उत्तरामध्ये असली पाहिजे बरं का. असली स्टॅट टाकल्याशिवाय मग तुम्हाला शिक्षणामध्ये किती पर्सेंटेज आहे, कामामध्ये किती, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेटमध्ये किती पर्सेंटेज आहे, इंजिनिअरिंग स्टेम विषयांमध्ये किती, हे अशी जे फॅक्ट आल्याशिवाय उत्तराला त्यामुळे काय वजन पण प्राप्त होत नाही. म्हणून अशी महत्वाची फॅक्ट्स आपल्या उत्तरामध्ये असली पाहिजे. ठीक आहे. इन जनरल एसे मध्ये पण अशा गोष्टी महत्वाच्या आपल्याला ठरतात. ठीक आहे. आता हे काय केलंय, डावोसला जी परिषद झाली जानेवारी 2024ला, तिथं आपण ही अलायन्स सुरू केलेली माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. अलायन्स फॉर ग्लोबल गुड. ठीक आहे. त्याच्यामध्ये महिला आणि बालविकास मंत्रालयाचा आपला महत्वाचा वाटा होता. त्याचबरोबर काय आहे, CIIचा पण वाटा आहे. ठीक आहे. ह्याच्यातनं काय केलं जाणार आहे, तर ग्लोबल नेटवर्क उभा केलं जाणार आहे एक्सपर्ट, थिंक टँक, इंडस्ट्री आणि कंट्री लिडरशिपचं. त्याच्यामुळे कलेक्टिव्ह ऍक्शनद्वारे, सामूहिक कृतीद्वारे काय महिलांच्या सबलीकरणाला हातभार लावता येईल आणि एक नेटवर्क पार्टनर म्हणून पण काम करता येऊ शकतं. ठीक आहे. तर हे काय महत्वाचे मुद्दे आहेत बघा. इथं काय लिहिलेलं आहे की ग्लोबल कम्युनिटी कन्सिस्टिंग ऑफ इंडस्ट्री, थिंक टँक आणि इन्व्हेस्टर टू ॲडव्हान्स आवर कमिटमेंट टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड लिडरशिप ऑफ वुमन विदिन इकॉनॉमी. ठीक आहे. इकॉनॉमीमध्ये, हेल्थ केअरमध्ये, एज्युकेशनमध्ये, आर्थिक क्रियांमध्ये महिलांचं प्रमाण वाढवायचं, त्यांना त्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या ज्या संधी आहेत त्या संधी मिळवून देण्याची गोष्ट इथे केलेली आहे. ठीक आहे. तर हे होतं ग्लोबल अलायन्स टू ब्रिज द जेंडर गॅप. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं की हे कुठं सुरू झालेलं, दावोसला सुरू केलं भारताच्या पुढाकाराने, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. आता हे प्रिलिम्सला पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात बघा. मी वारंवार सांगतो की एखादी बातमी पुढे येते तेव्हा आपल्याला त्या बातमीतले प्रिलिम्सचे MCQ काय असू शकतात किंवा MCQ काय असू शकतात, राज्यसेवा मुख्यचे पण शेवटचा ऑब्जेक्टिव्हचा पॅटर्न जो आहे त्याच्यासाठीचे MCQ काय असू शकतात आणि डिस्क्रिप्टिव्हसाठी आपल्याला कुठं फायदा होऊ शकतो. ठीक आहे. हे जे आपण फॅक्ट्स बघितले ते MCQ आहेत का, तर आहेतच. त्याचबरोबर ते डिस्क्रिप्टिव्हमध्ये पण आपल्याला वापरता येऊ शकतात, आपलं आन्सर रायटिंग अधिक काय मजबूत बनवण्यासाठी आणि आपण जे आर्ग्युमेंट करतोय त्या आर्ग्युमेंटला अधिक धारदार बनवण्यासाठी. ठीक आहे. आता हे जे गव्हर्नमेंटने व्हाईट पेपर जाहीर केलं आहे बघा 2-3 दिवसापूर्वी, त्याच्यामध्ये ते गव्हर्नमेंटने सांगायचा प्रयत्न केला की बाबा काँग्रेसच्या UPAच्या काळामध्ये 2004 ते 14 काय इकॉनॉमीची बत्तर हालत होती आणि 14 ते 24 आमच्या काळामध्ये ती हालत कशी आम्ही सुधारली आहे. तर त्याला BJPच्याच एका नेत्याने थोडक्यात आव्हान दिले, सुब्रमण्यम स्वामी. ठीक आहे. माजी कायदा मंत्री आहेत. तर त्यांनी आर्टिकल लिहिले आणि त्याच्यामध्ये कसं इकॉनॉमी आपली सध्या कशी डबघरात आहे असं सांगायचा प्रयत्न केलाय. उदाहरणार्थ ते काय म्हणतायत की 2016-17 पासून आपली इकॉनॉमी काय 3.5% खालीच राहिलेली आहे. परत ते काय म्हणतायत, 2016 पासून आपली एक GDP कंटिन्यू डिक्लाइन होतोय. त्यांचं एक आर्ग्युमेंट आहे की 2016 पासून आपले GDP कंटिन्यू डिक्लाइन होत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक मुद्दा त्यांनी सांगितला की आम्ही 2019ला ऐकायचो की भारताची इकॉनॉमी 2024 पर्यंत 5 ट्रिलियन होणार. आपण सगळ्यांनी ऐकलंय, आपण त्याचे साक्षीदार आहे. तर सुब्रमण्यम स्वामीने विचारलंय की 2024 आलं ते 5 ट्रिलियन कुठे आहेत,
ठीक आहे, अशा प्रकारे त्यांनी तिथं सवाल केलेला आहे. तर हे काय आकडेवारी थोडक्यात गव्हर्नमेंटच्या विरोधीत लिहिलेलं आहे त्यांनी. आपल्याला ते आय थिंक एवढं काय महत्वाचं इथं ठरत नाही. रेकॉर्ड नंबर ऑफ ग्लोबल वोटर एक्सरसाइज राईट इन 2024. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्या इलेक्शनचं स्टार्ट थोडंसं दिलेलं आहे, ते काय महत्वाचं नाही इथं. भारताने पर्यटनामध्ये लक्षद्वीपवर जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे बघा. ते आपल्याला मालदीवला शह द्यायचा आहे, त्याच्यासाठी लक्षद्वीपमध्ये काय आहे, पर्यटनाच्या विविध योजना वाढवण्याचा प्रयत्न आहे. ठीक आहे, तर ती ही न्यूज वाचली पाहिजे. पुढे ठीक आहे, आता हे झालं आपल्या आजचं द हिंदूचं. इंडियन एक्सप्रेस आपण उद्यापासून सुरू करणार आहोत. रेग्युलर इंडियन एक्सप्रेस मधले जे आर्टिकल आहेत आत्ता पण आहे, पण मला ते इथं घ्यायला जमलेलं नाही आहे. ठीक आहे, तर ते उद्या आपण कंटिन्यू सुरू करणार आहोत. आता आपण काही लोकसत्ता मधले कालचे आणि आजचे महत्वाचे काही गोष्टी बघणार आहोत. हा, हे तुम्हाला एक सांगायचं होतं की आपण ह्याची बोलत होतो की कतारचे आणि भारताचे रिलेशन विषयी आपण चर्चा केलेली. ठीक आहे, तर इथं कतार आहे बघा, कुवेत इथं आहे, इथं कतार आहे, याच्यामध्ये मॅपमध्ये दिसत नाही पण कतार इथं UAEच्या वरती कतार नावाचा देश आहे. ठीक आहे, तर आपल्याला मॅपिंग पण पाठ असली पाहिजे, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की सौदी इथं आहे, इराण इथं आहे, इराक इथं आहे. ठीक आहे, हा पण सिक्वेन्स माहिती असला पाहिजे. प्रिलिम्सला पण विचारतात आणि आन्सर रायटिंग करताना पण मॅपिंगचा आधार घेतल्यानंतर आन्सर काय अधिक प्रभावी बनतं. ठीक आहे, मग हे पर्शियन गल्फ आहे, इथं स्टेट ऑफ हॉर्मुझ आहे, इथं ओमान आहे, एमनमध्ये माहिती आहे आपल्याला हौदी सध्या खूप, हौती नावाची जी दहशतवादी संघटना आहे ती सध्या खूप काय धुमाकूळ घालते. ठीक आहे, तर अशा काही गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. तर ग्रेट इंडियन बस्टर्ड हे पण चर्चेमध्ये असतात बरं का. ठीक आहे, भारतामध्ये खूप जास्त पॉप्युलेशन कमी झाली यांची. चर्चेमध्ये काय IUCNने यांचा समावेश कशामध्ये केलेला आहे, IUCNने क्रिटिकली एंडेंजर्ड मध्ये केलेला आहे, क्रिटिकली एंडेंजर्ड. ठीक आहे, राजस्थानचा राज्य पक्षी आहे, राजस्थानचा काय आहे, राज्य पक्षी आहे. राजस्थानमध्येच सर्वाधिक आढळतात. इकडे बघा 128 राजस्थानमध्येच आढळतात. ठीक आहे, तर आढळतात एरिया कुठला जर लक्षात ठेवायचा असेल, आकडेवारी हीच आहे असं काही लक्षात ठेवू नका. फक्त सर्वाधिक राजस्थानमध्ये आढळतात 1 नंबरला, 2 गुजरात. ठीक आहे, त्याच्यानंतर मग महाराष्ट्र कर्नाटक इथेही आढळतात असं लक्षात ठेवा. यांची संख्या का कमी होत चालली त्याचे 2-4 कारण आहेत बघा, इथं ते लक्षात ठेवता. जे काही इलेक्ट्रिसिटीचे वायर असतात ना, खांब्यावरनं टाकलेले दुसऱ्या खांब्यावर इलेक्ट्रिसिटीचे महावितरणचे जे वायर असतात, त्या वायराला अडकून यांचा मृत्यू वाढण्याचं प्रमाण खूप जास्त, मृत्यू होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. ती जी वायरिंग आहे ते वन ऑफ द एक कारण आहे. त्याच्यानंतर काय आहे, जे स्थानिक लोक आहेत त्यांच्याकडनं शिकार केली जाते. ठीक आहे, पाकिस्तानमध्ये शिकारीचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यानंतर शेतीचा विकास, गवताळ प्रदेशांमध्ये काय आहे, पूर्णांची कमतरता वगैरे, अशी 4-5 काही कारण आहेत त्याच्यामुळे ग्रेट इंडियन बस्टर्ड. कारण ग्रेट इंडियन बस्टर्ड हे गवताळ प्रदेशामध्ये आढळतात आणि शेती तिकडं विस्तार झाला किंवा मग ते गवतच संपलं सगळं तर त्यांना स्थलांतरित व्हावं लागतं. त्यामुळे काय भारतामध्ये यांची पॉप्युलेशन मागच्या 50 वर्षात 90% पॉप्युलेशन काय कमी झालेली आहे. तर ग्रेट इंडियन बस्टर्ड लक्षात ठेवा. आता 8 लाखापर्यंत उत्पन्न, मुलींना उच्च शिक्षण मोफत. ठीक आहे, ही गोष्ट महत्वाची आहे. मुलींना उच्च शिक्षण मोफत देणारं आता इथं काय नाही आहे, पण आय थिंक पहिलं पंजाब राज्य बहुतेक बहुतेक बरं का, एकदा खात्री करा किंवा मी उद्या खात्री करून सांगतो तुम्हाला. पण पंजाब हे पहिलं राज्य आहे. आय थिंक कॅप्टन अमरिंदर सिंग त्यावेळेस चीफ मिनिस्टर होते, त्यांनी पहिल्यांदा मुलींना काय केलेलं आहे, मोफत उच्च शिक्षण देण्याचं ठरवलेलं आहे. पंजाब आहे का तेलंगणा आहे, ठीक आहे, मी तुम्हाला खात्री करून उद्या सांगतो एकदा. तर आता उच्च शिक्षण मोफत हे महत्वाचं. याच्यामध्ये काय डिप्लोमा दिला जाणार आहे, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा पण समावेश आहे. कुठं लागू असणार आहे, खाजगी कॉलेजमध्ये पण लागू आहे, अभिमत विद्यापीठामध्ये पण योजना लागू असणार आहे. राज्य सरकार देणार 100% परतावा. ह्याचे जे पैसे आहेत फीचे, मुलींच्या शिक्षणासंबंधीचे, ते खाजगी विद्यापीठ असतील, अभिमत विद्यापीठ असतील, त्यांना कोण देणार आहे, राज्य टक्के, आणि 100% देणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये नाही. कुठं कुठं लागू असणार आहे आत्ताच बघितलं आपण. ठीक आहे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असल्याचे प्रमाणपत्र पाहिजे आणि त्यांना 100% परतावा. तर खूप चांगले निर्णय आहेत हा, खूप चांगला धाडसी निर्णय आहे ज्याची की गरज होती. किती, जुन्या नव्या 842 अभ्यासक्रमांचा समावेश आहे. सरकारला 300 कोटी रुपये भार येत आहे सध्याच्या घडीला, आणि मुलींच्या शिक्षणाचा 100%चा जो निर्णय आहे, हा जो पास झाला तर 1000 कोटी पर्यंतचा भार होऊ शकतो. ठीक आहे, असं
काय फायदा होणार नेमका? महाराष्ट्रातील उच्च शिक्षणात विद्यार्थिनीचे घटते प्रमाण रोखण्यासाठी विद्यार्थिनीचं जे प्रमाण घटते ते वाढवलं जाईल. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 2021 मध्ये 20,54,252 इतक्या मुली होत्या पदवीवर. ठीक आहे. त्यांचा प्रवेश आणि 21-22 मध्ये ते प्रमाण काय झालं? कमी झालं. 20,000 संख्या जवळपास कमी झाली. या तुलनेत उच्च शिक्षण घेणाऱ्या राज्यातील मुलांची संख्या वाढल्याचे दिसून येते. सध्या व्यवस्था काय आहे? तर SC आणि ST या ज्या आरक्षित जागा आहेत त्यांच्यावर ज्या मुलींची वर्णी लागेल किंवा ज्या मुली त्या जागांमधनं शिक्षण घेतात त्यांना 100% शिक्षण शुल्क दिलं जातं. बाकीच्यांना 50% दिलं जातं. ठीक आहे. तर ही एक चांगली हे मला वाटतंय न्यूज आहे. ठीक आहे. आता काय, दयानंद सरस्वती यांच्या प्रेरणेतून महिलांना आरक्षण. ठीक आहे. आता दयानंद सरस्वती जे आहेत आर्य समाजाचे संस्थापक, हे महिलांच्या बाबतीत खूप पुढारलेल्या विचारांचे होते. इवन आपण कायद्याने जे वय करायला एवढे वर्ष लागले, 18 वर्ष लग्नाचे, ते दयानंद सरस्वती यांनी 100 वर्ष आधी सांगितलं होतं की महिलांच्या विवाहाचं वय इतकं जास्त असलं किंवा एवढं असलं पाहिजे थ्रेशोल्डवर. इतके जास्त महिलांच्या बाबतीत दयानंद सरस्वती काय पुढारलेले होते आणि त्यांच्या प्रेरणेतूनच महिलांना आरक्षण दिलं असं प्राईम मिनिस्टर मोदीजी यांनी सांगितलंय. आणि कितवी 200वी जयंती होती. ठीक आहे. आर्य समाजाच्या दयानंद सरस्वती यांची कितवी 200वी जयंती होती. आर्य समाजाची स्थापना कधी झालेली आहे? लक्षात ठेवा, एप्रिल 1875 ला स्थापना झालेली आहे. स्थापना मुंबईला झालेली आहे. ठीक आहे. त्याचं हेडक्वार्टर 1877 ला कुठं नेण्यात आलं? लाहोरला नेण्यात आलं. ठीक आहे. आर्य समाजाचा हिंदू पुनरुत्थानमध्ये योगदान आहे, राष्ट्रवादामध्ये योगदान आहे. ठीक आहे. शिक्षणामध्ये योगदान आहे. दयानंद अँग्लो वेदिक कॉलेज लाहोरचं, जिथं भगतसिंगांचं पण शिक्षण झालेलं आहे, अशा शिक्षण संस्था, कांगडा गुरुकुल अशा शिक्षण संस्था, अशा अनेक शिक्षण संस्थांमध्ये पण योगदान आहे. ठीक आहे. तर 200वी जयंती आहे दयानंद सरस्वती यांची, ते लक्षात ठेवा. त्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. यासंबंधीचं बेसिक सगळं आपण एके दिवशी बघूयात. सध्या फक्त एवढंच. ठीक आहे. तर ठीक आहे, आजच्या लोकसत्तामधील ह्या काय महत्त्वाच्या बातम्या होत्या त्या आपण आता डिस्कस केल्या. जी खालची ती समान नागरिक कायद्यासंबंधीची न्यूज आहे आणि आपण समान नागरिक कायद्यावर इनफ बघितलेला आहे आय थिंक. ठीक आहे. आता तुम्हाला पाठ झाला असेल, उत्तराखंड स्वातंत्र्यानंतरचं पहिलं राज्य आहे. त्याच्यामध्ये रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय कमिटी नेमली होती. त्यानंतर 381 व जे कलम आहे UCC उत्तराखंडचं, ते लिव्ह इन रिलेशनशिप संदर्भात आहे. ते वादग्रस्त आहे. 1 महिन्याच्या आत नोटीस द्यायचं, रजिस्ट्रेशन करायचं, ब्रेकअप झाल्यानंतर पुन्हा रजिस्ट्रेशन करायचं, झालं ब्रेकअप म्हणून. असे म्हणजे त्यामुळं त्या अँगलने आणि त्याचबरोबर त्याच्यामधले मुद्दे काय आहेत तर समवर्ती सूचितला विषय राष्ट्रपतींनीच त्यांना साईन दिली तरच ते लागू होऊ शकतो. केंद्राचे ऑलरेडी त्या विषयावरचे कायदे आहेत, विवाह, घटस्फोट, पोटगी कायदे. ठीक आहे. त्यामुळे उत्तराखंडला असा एका राज्य म्हणून कायदा अंमलबजावणी कितपत करता येईल त्याच्याविषयी, त्याचबरोबर खाजगीपणाचं उल्लंघन होतंय, राईट टू लाईफ अँड लिबर्टी आर्टिकल 21 अंतर्गत. ठीक आहे. त्याच्या संबंधीच्या ज्या केस आहेत, खुशबू केस असेल, सुप्रियो केस ज्याला सेम सेक्स मॅरेज केस म्हणतात, नवतेज केस असेल, अशा अनेक गोष्टी आणि त्यातले कॉम्प्लिकेशन आपण थोडेसे बघितलेले आहेत. त्यामुळं पुन्हा ते रिपीट मी या ठिकाणी करणार नाही. ठीक आहे. तर तुम्हाला आमचा इनिशिएटिव्ह कसा वाटतोय ते नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. ठीक आहे. याचा फायदा तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह UPSC MPSC बरोबरच आत्ताच्या ऑब्जेक्टिव्हची पण, कारण आपण हे जे घेत आहोत ते ऑब्जेक्टिव्हचे पण क्वेश्चन मी तुम्हाला लगेच सांगत असतो की हा क्वेश्चन MCQ साठी महत्त्वाचा आहे, हे फॅक्ट त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि बाकीचं डिस्क्रिप्टिव्ह, हे दोन्ही पण चर्चा करतोय. त्यामुळे ते दोन्ही परीक्षांना याचा फायदा होऊ शकतो. MPSC UPSC त्याचबरोबर कंबाईनचे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. धन्यवाद.